मूर्तिजापूर येथील कुरुम चौफुलीवर दूध उत्पादकांना अनुदान देण्यात यावं या मागणीकरिता भाजपाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। राज्यात महाविकास आघाडी शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना तसेच दूध उत्पादकांना अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे। दूध उत्पादक शेतकरी देशोधडीला मिळत असतानाही त्यांच्या दुधाला भाव देण्यात आला नाही। त्यामुळे गाईच्या दुधाला सरसकट प्रति लिटर 10 रुपये जादा भाव देण्यात यावा, दूध भुकटीला 50 रुपये अनुदान मिळावे व इतरही मागण्यांच्या संदर्भात भाजपाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम बस थांब्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। राज्यातील सरकारने कोरोना संकटाच्या काळात नागरिकांना वाऱ्यावर सोडले। हजारो लोक मृत्युमुखी पडत असून राज्य सरकारच्या वतीने अद्यापही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाही। या अगोदर देवेंद्र फडणवीस सरकारने दुधाला 5 रुपये अनुदान व दूध भुकटी निर्यातीला अनुदान दिले होते, परंतु सध्या स्थितीत सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी शासनाने कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतल्याने शेतकरी व दूध उत्पादक प्रचंड अडचणीत आले आहे। भाजपा महायुतीने दूध प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी 21 जुलै रोजी शासनाला इशारा दिला होता, अन्यथा अन्यायाच्या विरोधात लढणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधत दिनांक 1 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडी शासनाच्या विरोधात अहिंसात्मक पद्धतीने महाएल्गार आंदोलन करून धिक्कार करण्यात आला। निषेध करताना भाजपाची कुरुम सर्कल प्रमुख संतोष शिरभाते, माजी उपसरपंच बाबू देशमुख, तालुका उपाध्यक्ष गजानन ढोरे, माजी सर्कल प्रमुख राजविलास कोरडे, कवठा सोपीनाथ सर्कल प्रमुख संदीप ठाकरे, युवा मोर्चाचे अध्यक्ष उमेश भोकरे आदीसह भाजपाचे पदाधिकारी तसेच बहुसंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। जिल्हा परिषद सर्कल प्रमुख बीजेपी पक्षाचा आज आम्ही जाहीर निषेध केला पक्षाचा आघाडी सरकारचा। त्यातनी कारण होते दूध उत्पादक शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या महाविकास आघाडीचा आम्ही जाहीर निषेध केला। दूध खरेदी दर प्रति लिटर 30 रुपये आम्हाला मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे। गाईच्या दुधाला सरसकट प्रति लिटर 10 रुपये अनुदान द्या आणि दूध पावडर निर्यातीला प्रति किलो 50 रुपये अनुदान द्या, अशा प्रकारच्या मागण्या होत्या। आणि तसेच घरगुती व व्यावसायिक प्रतिष्ठानचे भरमसाठ वीज बिलाची आकारणी करून ग्राहकांची लूट करणाऱ्या महाविकास आघाडीचा आम्ही बीजेपी सरकारच्या वतीने आणि मी माझ्या कुरुम सर्कलच्या वतीने आघाडी सरकारचा निषेध करीत आहे। तसेच कोविड-19 काळात सरासरी वीज बिल परत 4 महिन्याचा वीज दर वाढवून शेतकरी, व्यापारी, शेतमजूर व गरिबांच्या अडचणीत भर टाकणारे उद्धव ठाकरे सरकारचा निषेध आहे। यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय खंडारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण नलावडे, पटवारी दर्शन चव्हाण, शिपाई निलेश इंगळे, चंद्रकांत नागापुरे, विठ्ठल राठोड यांनी चोख बंदोबस्त लावला होता। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।